थांबा. हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही एक अशी चूक कराल जी पुढचे काही महिने तुम्हाला त्रास देऊ शकते. कारण मे 2026 मध्ये तुला राशीसाठी एक हिडन डेंजर तयार होत आहे. मित्रांनो, हा साधा राशी भविष्य नाहीये, हा अलर्ट आहे. कारण तुमच्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते तुम्हाला दिसत नाहीये. आणि खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच स्वतःचं नुकसान करत आहात आणि तुम्हाला अजून ते कळलेलं नाही. थांबा, इथेच गेम बदलतो. कारण प्रॉब्लेम बाहेर नाही, तुमच्या माइंडमध्ये आहे. तुमचा माइंड स्टेबल नाही आणि सबकॉन्शियस तुम्हाला चुकीच्या दिशेने ढकलत आहे. तुम्हाला झोप लागत नाही का? अचानक अँक्झायटी येते का? तर हा योगायोग नाही, हा ग्रहांचा डायरेक्ट प्रभाव आहे. विशेषतः राहू पंचम भावात असल्यामुळे तुमचा विचार गोंधळलेला आहे आणि शनी मंगळाचा प्रभाव तुमच्या शरीरावर स्ट्रेस टाकत आहे. त्यामुळे स्टमक इश्यूज, अँक्झायटी आणि स्लीप डिस्टर्बन्स दिसू शकतात. थांबा, पण इथेच एक सिक्रेट आहे. हा फेज परमनंट नाही. 11 मे नंतर एनर्जी बदलायला सुरुवात होते. पण बहुतेक लोक इथेच चूक करतात. कारण सुरुवातीच्या 11 दिवसांत ते इम्पल्सिव्ह डिसिजन घेतात आणि नंतर रिग्रेट करतात. म्हणूनच हा महिना ॲक्शनचा नाही, कंट्रोलचा आहे. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय थांबवता हे महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही रिॲक्शन देणं थांबवलं तर अर्धी समस्या संपेल. आता लक्ष द्या, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी आय ओपनिंग आहे. आणि एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला सध्या शांत झोप लागतंय का? की डोकं सतत काहीतरी विचार करत राहतंय? कारण जर असं होत असेल, तर हा योगायोग नाही. हा तुमच्या माइंडवर चाललेला डायरेक्ट इफेक्ट आहे. आणि इथेच सर्वात मोठा धोका सुरू होतो. कारण जेव्हा तुमचं माइंड स्टेबल नसतो, तेव्हा तुम्ही चुकीचे डिसिजन्स घ्यायला सुरुवात करता. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही बरोबर आहात, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही सिच्युएशन बिघडवत असता. आणि इथेच बहुतेक लोक गेम हरतात, कारण ते स्वतःला ओळखत नाहीत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, पुढचे काही दिवस रिॲक्शन देऊ नका. फक्त ऑब्झर्व्ह करा. कारण इथेच तुमचं फ्युचर डिसाईड होणार आहे. आणि पुढचा भाग तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही स्वतःला कसं कंट्रोल करू शकता. आता आपण बोलणार आहोत तुमच्या स्टडी आणि माइंडबद्दल. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा ग्रहयोग तयार होत आहे. कारण तुमच्या पंचम भावात राहू बसलेला आहे. आणि पंचम भाव हा तुमच्या विचारांचा आणि डिसिजन मेकिंगचा असतो. आणि जेव्हा राहू इथे येतो, तेव्हा तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ओव्हर ॲक्टिव्ह करतो आणि तुम्हाला सतत कन्फ्युजनमध्ये ठेवतो. आणि यामध्ये अजून एक गोष्ट ॲड होते. तुमच्या पंचमेशचा शनीसोबत कनेक्शन, जो 12व्या भावाशी जोडला जातो. आणि त्यामुळे तुमचा फोकस तुटतो आणि तुमचं मन एका जागी स्थिर राहत नाही. आणि तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टी विचार करता आणि त्यामुळे डिसिजन क्लिअर होत नाही. आणि इथेच बुधाचा इफेक्ट पण येतो. कारण बुध जेव्हा 8व्या भावात जातो, तेव्हा क्लॅरिटी कमी होते आणि तुम्हाला वाटतं तुम्ही बरोबर विचार करत आहात, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही कन्फ्युज्ड असता. आणि म्हणूनच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्यांचं जास्त ऐकायला लागता. आणि हा पॅटर्न तुमचा स्टडी डिस्टर्ब करतो आणि तुमची ग्रोथ स्लो करतो. पण इथे एक पॉझिटिव्ह योग सुद्धा आहे. कारण शुक्र स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. त्यामुळे पोटेन्शियल आहे प्रोग्रेस करण्याचं. पण कंडिशन एकच आहे. तुम्हाला तुमचा माइंड स्टेबल ठेवावा लागेल आणि इम्पल्सिव्ह डिसिजन्स टाळावे लागतील. आणि आता एक महत्त्वाचा संकेत दिसतोय की तुम्ही चेंज किंवा ट्रॅव्हलबद्दल विचार करत आहात. आणि हा डिसिजन चुकीचा नाही, पण टायमिंग खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही घाई केली तर नुकसान होईल, पण जर प्लॅनिंग करून डिसिजन घेतला तर फायदा होईल. त्यामुळे हा काळ ॲक्शनचा नाही, प्लॅनिंगचा आहे. आणि जो पेशन्स ठेवेल तोच पुढे जाईल. आणि आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आता आपण पाहणार आहोत तुमची लव्ह लाईफ, जिथे प्रॉब्लेम इमोशन्समध्ये नाही तर बिहेवियरमध्ये आहे. आता आपण बोलणार आहोत तुमच्या लव्ह लाईफबद्दल. आणि इथे खूप इम्पॉर्टंट गोष्ट दिसते की तुमच्या फीलिंग्स जेन्युइन आहेत. तुमचं प्रेम खरं आहे आणि कनेक्शनसुद्धा स्ट्रॉंग आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहीत आहे का? तुमच्या बिहेवियरमध्ये. कारण सध्या तुमच्यावर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या फर्स्ट हाऊसवर पडत आहे. आणि त्यामुळे तुमच्यात अग्रेशन वाढतो, तुम्ही पटकन रिॲक्ट करता आणि रागात बोलून जाता. आणि नंतर तुम्हालाच रिअलाईज होतं की चूक झाली. आणि हा पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. आणि हाच पॅटर्न तुमचं नातं हळूहळू वीक करत आहे. आणि इथेच अजून एक फॅक्टर काम करतो, तो म्हणजे राहू, जो पंचम भावात असल्यामुळे डाऊट आणि ओव्हर थिंकिंग तयार करतो आणि तुम्हाला चुकीचे कन्क्लुजन्स काढायला भाग पाडतो. आणि खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच सिच्युएशन खराब करत आहात. पण थांबा, इथेच एक सोल्युशन आहे. जर तुम्ही फक्त रिॲक्शन कंट्रोल केलं आणि बोलण्याआधी 5 सेकंद थांबलात, तर 80% प्रॉब्लेम्स इथेच थांबू शकतात. हो, 80%. पण कंडिशन एकच आहे, इगो सोडावा लागेल.
कारण इगो जिंकलं तर रिलेशनशिप हरतं आणि रिलेशनशिप जिंकलं तर इगो हरतो. चॉईस पूर्णपणे तुमची आहे आणि हा डिसिजन तुमचं फ्युचर ठरवणार आहे. आणि आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आता आपण पाहणार आहोत करिअर आणि टायमिंग, जिथे एक स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटी आहे, पण योग्य वेळ पकडणं खूप गरजेचं आहे. आता आपण येतो अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर, म्हणजे तुमचा करिअर आणि टायमिंग. आणि इथे एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह संकेत दिसतो. कारण तुमच्या नवम भावात गुरु बसलेला आहे, जो तुमच्या भाग्याला सपोर्ट करतो आणि त्यामुळे तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येणार आहे. पण थांबा, इथेच एक कंडिशन आहे. कारण बुध 15 मे नंतर 8व्या भावात जातो आणि त्यामुळे क्लॅरिटी कमी होऊ शकते. म्हणूनच 15 मे आधीचा काळ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही जॉब शोधत असाल किंवा करिअर रिलेटेड डिसिजन घ्यायचा असेल, तर 15 मे आधी स्ट्रॉंग चान्सेस आहेत. तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. पण 15 मे नंतर थोडा स्लो डाऊन येऊ शकतो आणि डिसिजन्स डिले होऊ शकतात. त्यामुळे टायमिंग खूप क्रुशल आहे आणि जो योग्य वेळ पकडेल तोच फायदा घेईल. आणि आता बिझनेसबद्दल बोलायचं तर 15 मे नंतर खर्च वाढू शकतात. अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे प्लॅनिंग खूप गरजेची आहे आणि इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट टाळणं महत्त्वाचं आहे. आणि आता एक पॉवरफुल रेमेडी. जर तुम्ही डेली बुधाचा बीज मंत्र आणि शनीचा बीज मंत्र केला आणि हनुमान चालीसा फॉलो केली, तर तुमचं माइंड काम होईल आणि क्लॅरिटी वाढेल आणि तुम्ही बेटर डिसिजन्स घेऊ शकाल. कारण शेवटी ग्रह डिरेक्शन देतात, पण डिसिजन तुम्ही घेता आणि तुमचं फ्युचर पूर्णपणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे योग्य वेळ साधा आणि योग्य डिसिजन घ्या. कारण हा काळ रेअर आहे आणि ही अपॉर्च्युनिटी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे डिले करू नका, ॲक्शन घ्या. आता शेवटी एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट करून घेऊया. कारण इथेच सगळं जोडलेलं आहे. तुमच्या पंचम भावात राहू असल्यामुळे तुमचा माइंड कन्फ्युज्ड राहतो आणि तुम्हाला चुकीचे सिग्नल्स मिळतात आणि म्हणूनच तुम्ही ओव्हर थिंकिंग करता आणि डिसिजन क्लिअर होत नाही. त्यातच शनी आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या बिहेवियरवर पडतो आणि तुम्ही पटकन रिॲक्ट करता आणि नंतर रिग्रेट करता. आणि बुध जेव्हा 8व्या भावात जातो तेव्हा क्लॅरिटी अजून कमी होते आणि म्हणूनच 15 मे नंतर डिसिजन स्लो होतात. पण दुसऱ्या बाजूला गुरु नवम भावात असल्यामुळे तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि योग्य वेळेला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळते. म्हणजेच सिच्युएशन पूर्ण निगेटिव्ह नाही, पण कंट्रोल तुमच्या हातात आहे. जर तुम्ही माइंड स्टेबल ठेवलं, रिॲक्शन कंट्रोल केलं आणि टायमिंग समजून घेतली, तर तुम्ही या महिन्यात मोठं नुकसान टाळू शकता आणि काही ठिकाणी फायदासुद्धा मिळवू शकता. पण जर तुम्ही घाई केली, इगोमध्ये डिसिजन घेतले आणि सिग्नल्स इग्नोर केले, तर सिच्युएशन तुमच्या हाताबाहेर जाऊ शकते. म्हणूनच लक्षात ठेवा, हा महिना स्पीडचा नाही, अवेअरनेसचा आहे. रिॲक्शनचा नाही, ऑब्झर्वेशनचा आहे. आणि जो स्वतःला कंट्रोल करेल तोच या काळातून स्ट्रॉंग बाहेर येईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, माइंड शांत ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण योग्य वेळ आली की गोष्टी आपोआप तुमच्या बाजूने फिरतील. आणि दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी जाओ.